हॅलो फ्रेंड्स, मजेत ना? माझ्यासारखंच मजेत असायला हवं तुम्ही पण. मी बघा कुठे आलो, शेळ्यांजवळ. मी आलो आजीच्या गावाला वाडीला आणि आजीच्या घरी आहे शेळ्या, काळ्या काळ्या शेळ्या, ब्लॅक ब्लॅक गोट्स. आणि मी त्यांच्यासोबत खूप खेळलो, खूप मस्ती केली. तुमच्या पण घरी आहे का फ्रेंड्स शेळी? मला नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्ही माझ्यासारखेच गावाकडचे जर असाल ना, तर तुमच्या घरी नक्की शेळी असेल, हो ना? आणि कोणता कलर आहे तुमच्या शेळीचा हे पण मला सांगा. आणि मी तिला म्हणलो, अगं ये बकरू बकरू, तुझे कान धरू नको धरू का? ती म्हणली नको 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 नको. आणि ती मध्येच मला मारत होती बाबा. एक डिस्का आवडला मला. आणि मी म्हणलो, शेळू बकरू, तू येते का गं माझ्यासोबत दिल्लीला खेळायला माझ्यासोबत? तिथं पण हिरवा हिरवा चारा आहे. आणि आजीने मला सांगितले त्या शेवरी खातात, त्या घास खातात, त्या छोटा छोटा हिरवागार पाला खातात. मग मी म्हटलं, सध्या हिरवा नाही तू हाच खा बाई माझ्या हाताने. मी थोड्या वेळाने जाणार मग माझ्या घरी, तेव्हा मी तुमच्यासोबत खेळून घेतो आणि तुझी शेपटीच पकडतो. थांब, तू येत नाही ना माझ्यासोबत दिल्लीला? तू नाही म्हणतीस ना? असं का करतेस ग शेळू? चल ना माझ्यासोबत. फ्रेंड्स, मी जेव्हा जेव्हा गावाकडे येतो ना, तेव्हा मी म्हशी, गाई, बकऱ्या, कुत्रे, मांजरी, शेतात, गाडीवर, ट्रॅक्टरमध्ये, देवाकडं, इकडे तिकडे खूप फिरतो. मला खूप मजा येते गावाकडं. मी खूप एन्जॉय करतो. आणि शेळूला म्हणलं, चल येते का तू ग दिल्लीला? नाही येत का? मारतोस मग, थांब तुला. आणि माझा हा व्लॉग फ्रेंड्स तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. शेळ्यांसोबत मी, बकरींसोबत मी टाइम स्पेंड केला वाडीला. आणि हे बकरू माझं ऐकत नाहीये बघा. थँक्यू.